स्वागत आहे. आपण अशा जगात पोहोचलो आहोत जिथे मशीनशी बोलणं हे माणसाशी बोलण्याइतकं सहज झालं आहे. आपण आपल्या फोनला गाणी लावायला सांगतो, जीपीएसला रस्ता विचारतो, नाही का? पण पडद्यामागे हे नेमकं घडतं कसं? ही जादू कशी काम करते? आज आपण ही जादू स्वतः करून पाहणार आहोत. अगदी बरोबर. आपण आज मायक्रोसॉफ्टच्या एका लर्निंग एक्सरसाइजमधून कॉम्प्युटरच्या कानांची आणि तोंडाची तपासणी करणार आहोत. पण हा काही कंटाळवाणा तांत्रिक अभ्यास नाहीये. याकडे असं बघा की आपण एका हुशार डिजिटल पोपटाला बोलायला शिकवतोय. वा, उद्देश हाच आहे की हे तंत्रज्ञान किती शक्तिशाली असूनही किती सहज उपलब्ध आहे हे दाखवणं. म्हणजे आज आपण फक्त हे कसं करायचं हे पाहणार नाही, तर हे असं का काम करतं याच्या मुळाशी जाणार आहोत. चला तर मग या रंजक प्रयोगातून एआयच्या जगात एक खोलवरची उडी घेऊया. चला, अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. आपण ज्या साधनाबद्दल बोलतोय हे Azure AI स्पीच हे नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक सेवा आहे जी 2 मुख्य कामं करते. पहिलं आहे स्पीच टू टेक्स्ट, म्हणजे आपण जे बोलतो त्याला लिखित मजकुरात रूपांतरित करणं. समजा तुम्ही एखाद्या लेक्चर किंवा मीटिंगचं रेकॉर्डिंग केलं तर ही सेवा ते संपूर्ण संभाषण शब्दशः लिहून काढू शकते. अरे वाह! म्हणजे नोट्स काढण्याचं टेन्शनच नाही. मला आठवतोय काही वर्षांपूर्वी हे तंत्रज्ञान किती डिसाळ होतं. मी काहीतरी बोलायचो आणि ते काहीतरी विचित्रच लिहून काढायचं. पण आता तर ते जवळपास अचूक काम करतं. बरोबर, आणि हीच तर प्रगती आहे. यामागे मशीन लर्निंगचे अत्यंत प्रगत मॉडेल्स आहेत. त्यांना कोट्यावधी तासांच्या मानवी आवाजावर ट्रेन केलेलं आहे. त्यामुळे ते आता वेगवेगळे उच्चार, बोलण्याचा वेग आणि अगदी पार्श्वभूमीतील गोंधळातही आपलं बोलणं ओळखू शकतात. आणि याचं दुसरं काम आहे टेक्स्ट टू स्पीच, जे याचा अगदी उलट आहे. म्हणजे लिहिलेल्या मजकुराला आवाजात बदलणं, जसं की ऑडिओ बुक्स किंवा जीपीएस आपल्याला बोलून रस्ता दाखवतं. ह्या एक्सरसाइजमध्ये Azure AI फाउंड्री पोर्टलचा उल्लेख आहे. हे काय आहे? एखाद्या प्रयोगशाळेसारखं आहे का? अगदी तसंच. तुम्ही याला एक डिजिटल वर्कशॉप किंवा AI साठीचं खेळाचं मैदान समजू शकता. ही मायक्रोसॉफ्टने तयार केलेली एक जागा आहे जिथे तुमच्यासारखे जिज्ञासू लोक किंवा डेव्हलपर्स कोणत्याही कोडिंगच्या ज्ञानाशिवाय या शक्तिशाली AI साधनांसोबत प्रयोग करू शकतात. याचा इंटरफेस खूप सोपा आहे. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारचा सँडबॉक्स आहे जिथे आपण खेळू शकतो आणि काही बिघडण्याची भीती नाही. चला तर मग प्रत्यक्ष कामाला लागूया. एक्सरसाइजचा पहिला भाग आहे प्रोजेक्ट तयार करणं. हे ऐकायला खूपच अधिकृत वाटतंय. हो, नावावरून तसं वाटू शकतं, पण खरं तर हे आपल्या कामाला एका ठिकाणी आयोजित करण्यासारखंच आहे. जसं आपण आपल्या कम्प्युटरवर वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे फोल्डर्स तयार करतो, तसंच इथे एक प्रोजेक्ट तयार करायचा. आपल्याला ai.azure.com या वेबसाईटवर जाऊन साइन इन करून स्पीच प्लेग्राऊंड शोधायचा आहे. आणि तिथे गेल्यावर नवीन प्रोजेक्ट तयार करताना काही गोष्टी विचारल्या जातात, जसं की प्रोजेक्टचं नाव, सबस्क्रिप्शन, रिसोर्स ग्रुप. एका नवीन व्यक्तीसाठी हे शब्द थोडे गोंधळात टाकणारे असू शकतात. नक्कीच. चला ते सोपं करूया. प्रोजेक्टचं नाव तर सरळ आहे. तुम्ही तुमच्या प्रयोगाला कोणतंही सोपं नाव देऊ शकता. आता सबस्क्रिप्शन, याला तुमच्या Azure अकाउंटचं ओळखपत्र किंवा लायब्ररीचं कार्ड समजा. ओके. हे कार्ड असेल तरच तुम्ही Azureच्या सेवा वापरू शकता. आणि रिसोर्स ग्रुप हा शब्द नेहमी ऐकायला मिळतो. हे खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. ह्याला एक कंटेनर किंवा एक ट्रे समजा. कल्पना करा की तुम्ही केक बनवत आहात, तर रिसोर्स ग्रुप म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरातील तो मोठा ट्रे जिथे तुम्ही केकसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी एकत्र ठेवता. मैदा, साखर, अंडी, सगळं काही. सर्व साहित्य एकाच ट्रेमध्ये ठेवल्यामुळे ते सांभाळणं सोपं जातं, नाही का? छान उदाहरण आहे. आणि याचा फायदा फक्त सुविधेपुरता मर्यादित नाहीये, बरोबर? म्हणजे मोठ्या कंपन्यांमध्ये प्रत्येक टीमचा किंवा प्रोजेक्टचा स्वतःचा रिसोर्स ग्रुप असतो, जेणेकरून कोणत्या टीमवर किती खर्च होत आहे याचा हिशोब ठेवणं सोपं जातं. अगदी बरोबर मुद्दा मांडला. हे फक्त आयोजन नाही तर आर्थिक नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी खूप महत्वाचं आहे. आणि शेवटी रिजन, म्हणजे ते भौगोलिक ठिकाण जिथे तुमचा प्रोजेक्ट मायक्रोसॉफ्टच्या डेटा सेंटरमध्ये चालणार आहे. चांगल्या स्पीडसाठी शक्यतो आपल्या जवळचा रिजन निवडायचा. ही माहिती भरून क्रिएट बटन दाबलं की झालं. थोडी वाट पाहिल्यावर आपण स्पीच प्लेग्राऊंडमध्ये पोहोचतो. ठीक आहे, आपलं डिजिटल स्वयंपाकघर तयार आहे. आता खऱ्या रेसिपीची वेळ. एक्सरसाइजमधला पुढचा टप्पा आहे स्पीच टू टेक्स्ट. म्हणजे आपण कॉम्प्युटरला ऐकायला शिकवणार आहोत.
ते कसं होतं? इथे एक गंमत आहे. या प्रयोगासाठी आपल्याला स्वतःचा आवाज रेकॉर्ड करायची सुद्धा गरज नाही. एक्सरसाइजमध्ये आपल्याला speech.zip नावाची एक फाईल डाउनलोड करायला सांगितली आहे, ज्यामध्ये व्हॉट AI कॅन डू .mp4a नावाची एक तयार ऑडिओ फाईल आहे. वाव! म्हणजे ज्यांना स्वतःचा आवाज रेकॉर्ड करायला लाज वाटते त्यांच्यासाठी ही उत्तम सोय आहे. बरोबर. प्लेग्राऊंडमध्ये आपल्याला स्पीच टू टेक्स्ट टॅबवर जाऊन रिअल टाइम ट्रान्स्क्रिप्शन हा पर्याय निवडायचा आहे. तिथे आपण ही ऑडिओ फाईल अपलोड करायची. तुम्ही फाईल अपलोड करताच एक जादू घडते. आणि ती जादू म्हणजे ऑडिओ फाईल वाजायला सुरुवात होते आणि त्याच क्षणी तुम्हाला स्क्रीनवर त्याचं शब्दशः लिखित स्वरूप दिसायला लागतं. AI enables us to build amazing software that can improve healthcare, enable people to overcome physical disadvantages, empower smart infrastructure, create incredible entertainment experiences, and even save the planet. हे असं आहे जसं की एखाद्या सिनेमासाठी लाईव्ह सबटायटल्स तयार होत आहेत. सिस्टम ती ऑडिओ फाईल ऐकत आहे आणि जे ऐकलं ते रिअल टाईममध्ये टाईप करत आहे. हे खरंच प्रभावी आहे. म्हणजे आपण मशीनला मानवी भाषा समजताना प्रत्यक्ष पाहू शकतो. पण मला एक प्रश्न पडलाय, याची अचूकता इतकी कशी वाढलीय? काही वर्षांपूर्वी हे तंत्रज्ञान बोलण्यातील साधे शब्द हे चुकायचं. पडद्यामागे तंत्रज्ञानात नेमका कोणता बदल झाला? खूप चांगला प्रश्न आहे. यामागे न्यूरल नेटवर्क्स आणि डीप लर्निंगमधील क्रांती आहे. पूर्वीचे सिस्टम्स नियमांवर आधारित होते, पण आताचे AI मॉडेल्स मानवी मेंदूप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना लाखो करोडो तासांच्या ऑडिओ डेटावर प्रशिक्षण दिलं जातं. यात वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे उच्चार, बोलण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि अगदी गोंगाटाच्या वातावरणातील आवाजही असतात. यामुळे ते पॅटर्न ओळखायला शिकतात. ते फक्त शब्द ऐकत नाहीत, तर वाक्याचा संदर्भही समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अच्छा, म्हणजे आता ते फक्त ऐकत नाहीत तर समजून घेतो. अविश्वसनीय आहे. ही तर संवादाची एक बाजू झाली, पण दुसऱ्या बाजूचं काय? आपण जे काही लिहिलं आहे ते मशीन तितक्याच नैसर्गिकपणे परत बोलू शकतं का? एक्सरसाइजमध्ये याला टेक्स्ट टू स्पीच म्हटलं आहे. अगदी. आता आपण टेक्स्ट टू स्पीच टॅबवर जाणार. तिथे आपल्याला व्हॉइस गॅलरी नावाची एक खूप मनोरंजक गोष्ट दिसेल. व्हॉइस गॅलरी म्हणजे आवाजांचं प्रदर्शन. हो, तुम्ही तसं म्हणू शकता. हे म्हणजे डिजिटल आवाजांसाठीचं एक ऑडिशनच आहे. तिथे तुम्हाला शेकडो प्रकारचे आवाज मिळतील. पुरुष, स्त्री, लहान मुलं, वेगवेगळे उच्चार आणि भाषा. आवा किंवा संजय सारखे अनेक पर्याय मिळतील. तुम्ही प्रत्येक आवाजाचा नमुना ऐकू शकता आणि तुमच्या मजकुरासाठी कोणता आवाज योग्य आहे हे ठरवू शकता. हे तर छान आहे. एक्सरसाइजमध्ये द रेन इन स्पेन स्टेज मेनली इन द प्लेन असं काहीतरी टाईप करायला सांगितलं आहे. हेच वाक्य का? हे एक प्रसिद्ध वाक्य आहे जे इंग्रजी भाषेतील उच्चार शिकवण्यासाठी वापरलं जातं. या वाक्यात EI या स्वराचे वेगवेगळे उच्चार येतात. त्यामुळे AIचा आवाज किती स्पष्ट आणि नैसर्गिक आहे हे तपासण्यासाठी एक चांगलं वाक्य आहे. पण तुम्ही तिथे काहीही लिहू शकता. म्हणजे आपण मराठीत बटाट्याची चाळ असंही लिहू शकलो असतो जर मराठी आवाज निवडला असता तर. नक्कीच. तुम्ही मजकूर टाईप करायचा, एक आवाज निवडायचा आणि प्ले बटन दाबायचं. लगेचच कॉम्प्युटर ते शब्द तुम्ही निवडलेल्या आवाजात बोलून दाखवेल. The rain in Spain stays mainly in the plain. आणि इथे तंत्रज्ञान खूप पुढे गेलं आहे. पूर्वीचे आवाज खूप रोबॉटिक वाटायचे, पण आत्ताचे न्यूरल व्हॉइसेस मानवी आवाजातील चढ उतार, श्वास घेण्याचे थांबे आणि भावना व्यक्त करण्याचाही प्रयत्न करतात. भावना म्हणजे AI आनंदी किंवा दुःखी आवाजात बोलू शकतं? हो, काही प्रगत मॉडेल्समध्ये तुम्ही बोलण्याची शैली निवडू शकता, जसं की उत्साही, शांत, ग्राहक सेवा वगैरे.
याचा अर्थ भविष्यात ऑडिओ बुक्स फक्त वाचून दाखवली जाणार नाहीत, तर ती एका अभिनेत्याप्रमाणे परफॉर्म केली जाऊ शकतील. जिथे दुःखाचा प्रसंग आहे तिथे आवाज गंभीर होईल आणि जिथे आनंदाचा प्रसंग आहे तिथे तो उत्साही होईल. ही सगळी मजा झाल्यावर एक्सरसाइजमध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख आहे. क्लीनअप म्हणजे साफसफाई. खरं सांगायचं तर हा भाग कंटाळवाणा वाटतो. बहुतेक लोक हे सोडून देतील. खरंच काही फरक पडतो का जर आपण एक छोटासा रिसोर्स ग्रुप तसाच ठेवला तर? तुम्ही अगदी लोकांच्या मनातलं बोललात, पण हा या पूर्ण एक्सरसाइजमधला सर्वात महत्त्वाचा व्यावहारिक धडा आहे. या एज्युअर सेवा वापरण्यासाठी पैसे लागतात. जरी सुरुवातीला काही गोष्टी मोफत असल्या तरी तुम्ही तयार केलेले रिसोर्सेस तुमच्या अकाउंटमध्ये चालू राहतात आणि जर तुम्ही ते डिलीट करायला विसरलात तर काही काळानंतर त्याचं बिल येऊ शकतं. म्हणजे आपण प्रयोगशाळेत काम झाल्यावर दिवे बंद करायला विसरण्यासारखं आहे, ज्याचं बिल नंतर आपल्यालाच भरावं लागतं. अगदी तसंच. म्हणूनच आपण तो केक बनवण्याचा ट्रे म्हणजेच रिसोर्स ग्रुप तयार केला होता. साफसफाई करणे म्हणजे तो संपूर्ण रिसोर्स ग्रुप डिलीट करणे. यामुळे तुम्ही तयार केलेली प्रत्येक गोष्ट एकाच वेळी काढून टाकली जाते. हे तसंच आहे जसं की काम झाल्यावर स्वयंपाकघराचा तो पूर्ण ट्रे उचलून स्वच्छ करणे. यामुळे नंतर अनपेक्षित बिल येण्याचा धोका टळतो. आणि हे करायला अवघड नाहीये, बरोबर? अजिबात नाही. तुम्हाला मुख्य Azure पोर्टलवर जाऊन तुम्ही तयार केलेला रिसोर्स ग्रुप शोधायचा आहे आणि फक्त डिलीट रिसोर्स ग्रुप हा पर्याय निवडायचा आहे. चुकून दुसरी कोणती गोष्ट डिलीट होऊ नये म्हणून सिस्टीम तुम्हाला त्या रिसोर्स ग्रुपचं नाव पुन्हा टाईप करून खात्री करायला सांगते. एकदा तुम्ही ते केलं की तुमचं काम पूर्ण झालं. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण जे काही केलं त्याचा निष्कर्ष काय? जवळपास 15-20 मिनिटात कोणताही पूर्वानुभव नसलेली व्यक्ती एका ओळीचंही कोडिंग न करता कम्प्युटरला बोलणं समजायला आणि परत बोलायला लावू शकते. हे खरंच खूप आश्चर्यकारक आहे. यातली सर्वात आकर्षक गोष्ट ही आहे की हे तर हिमनगाचं फक्त एक टोक आहे. आपण फक्त पृष्ठभागावरचा भाग पाहिला. या एक्सरसाइजमध्ये आपण प्लेग्राऊंड वापरला, जो फक्त एक डेमो आहे. पण डेव्हलपर्स हीच साधनं वापरून खरी ॲप्लिकेशन्स बनवतात. जसं की मीटिंग आपोआप लिखाण करणारी ॲप्स किंवा दृष्टीहीन व्यक्तींना पुस्तकं वाचून दाखवणारी साधनं. म्हणजे या छोट्याशा प्रयोगातून आपल्याला त्या मोठ्या जगाची एक झलक मिळाली, जिथे या तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांचं आयुष्य सोपं केलं जात आहे. या तंत्रज्ञानाची पोहोच आणि त्याचे परिणाम खूप मोठे आहेत. तर ऐकणाऱ्यांसाठी एक शेवटचा विचार. आपण आता तयार रेकॉर्ड केलेले आवाज आणि मजकूर वापरले, पण विचार करा, जर तुम्ही स्वतःच्या आवाजाची काही मिनिटं रेकॉर्डिंग करून या AI मॉडेलला प्रशिक्षण दिलं तर. या प्रक्रियेला व्हॉइस क्लोनिंग किंवा कस्टम न्यूरल व्हॉइस म्हणतात. AI तुमच्या बोलण्याची खास पद्धत, तुमचा सूर, तुमच्या आवाजातील चढ-उतार कसा पकडेल? आणि हा प्रश्न आपल्याला एका मनोरंजक भविष्याकडे घेऊन जातो, जिथे AI फक्त बोलणार नाही तर ते तुमच्यासारखं बोलेल. तुम्ही लिहिलेला कोणताही मजकूर तुमच्याच आवाजात वाचला जाईल. याचा उपयोग पर्सनलाइज असिस्टंट बनवण्यासाठी होऊ शकतो किंवा ज्या लोकांनी आपला आवाज गमावला आहे त्यांना त्यांचा डिजिटल आवाज परत मिळवून देण्यासाठी होऊ शकतो. तंत्रज्ञानातील पर्सनलायझेशनचा हा पुढचा स्तर आहे आणि तिथेच याची खरी शक्ती दडलेली आहे. शोध घेण्यासाठी हा एक उत्तम विषय आहे.